प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज या आई तुळजा भवानी मातेच्या दरबारामध्ये आपल्या या श्री शिव महापुराण कथेची परिसमाप्तीचा दिवस, शेवटचा दिवस. आई नैमिष अरण्यामध्ये शौनक मुनी आणि त्यांच्या 88,000 शिष्य श्रवण करत आहेत. तीच ही श्री शिव महापुराण कथा. आणि जे सांगत आहे सूतजी, रोमहर्षण सूतजी. का सांगत आहे? मोक्ष प्राप्तीसाठी. मोक्ष प्राप्तीसाठी अनेक ग्रंथांचं वर्णन, अनेक ग्रंथांचं वर्णन आलं. आई श्रीमद भागवत हा एक ग्रंथ आहे, मोक्ष प्राप्त करून देणारा श्रेष्ठ ग्रंथ. आणि श्री शिव महापुराण हाही ग्रंथ आहे मोक्ष प्राप्त करून देणारा. बघा, म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की दोन रस्ते आहे, जातात एकाच ठिकाणाला, जातात एकाच ठिकाणाला. फक्त आपल्याला कोणत्या रस्त्याने जायचंय हे आपण ठरवायचं. गोपाल कृष्ण भगवंत यांचा श्रीमद भागवत. भागवत म्हणजे काय हो? भागवत म्हणजे काय? भागवत म्हणजे स्वतः श्रीकृष्ण आहे. श्रीकृष्ण आहे भागवत ग्रंथ म्हणजे श्रीकृष्ण आहे. ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण, ग्रंथ नवी हा श्रीकृष्ण. गीते वेदी मनपूर्ण, अनन्य होता या शरण. खचित तळे जन्म मरण, सीतापदाची निरये शांती. नाथ निवदती आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण. ग्रंथ नाही, स्वतः श्रीकृष्ण. तस देवादिदेव महादेवाचं श्री शिव महापुराण हे म्हणजे शिव महापुराण नाहीये, हा एक ग्रंथ नाहीये. स्वतः स्वयंभू भगवान साक्षात शिव आहेत. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबा आहेत. गाथा म्हणजे तुकोबा आहेत. आणि शिव महापुराण म्हणजे शिव आहे. आई, आपला भाव काय आहे हे महत्वाचं. भाव. आज आम्ही सांगितलं तिकडं शेवटचा दिवस होता श्रीमद भागवताचा. सुदाम देवाचं चरित्र सांगितलं. त्यावेळेस त्यांना सांगत असताना मी म्हटलो, दादा, 4 मुठ पोहे घेऊन गेलेला सुदामा काय घेऊन आला? सुवर्णाची नगरी घेऊन आला. तुम्हाला मी सांगितलं का? शमंतक मणी गोपाल कृष्ण भगवंताकडे होता. 21 क्विंटल 68 किलो
आणि 44 तोळी सोनं रोज द्यायचा. सत्यभामा नावाच्या पत्नीने आणला होता, सत्यभामा नावाच्या पत्नीने. आणि त्याच्यापासून मिळालेल्या सोन्याने सुदामाची नगरी बनवली होती. म्हणजे सांगायचं ते तात्पर्य असं आहे की 4 मूठ पोहे खाऊन देवाने काय दिलं? सोन्याचा गाव दिला. आता खरंच 4 मूठ पोहे खाऊन दिले का हो? आप्पा तुम्हाला जर सांगितलं की पोहे खाऊ घातल्याने देव सोन्याचं गाव देतय, 4 मुठा काय तुम्ही तर 4 ट्रकच घेऊन जाणार डायरेक्ट. हा मग आता पोहे द्यायचे आणि सोनं घ्यायचं, एवढं सोपं झालं म्हटल्यावर काय? पोहे द्यायचं, सोनं द्यायचं. खरंच पोहे दिले होते का हो? पोहे दिले होते? पोहे नव्हते दिले. काय दिले होतं? सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला, ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीना, मुठीभर पोळी घेऊनी तुझ्या भेटीला गेला. मुठीभर पोहे घेऊन तुझा भेटीला गे जेवा. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिल. चला जाऊ तया छाया काही भोजन मागाया. उदय ठाया काही भोजन मागाया. विठोबाचा धर्म जागो त्याची चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याची चरणी लक्ष लागो. ये विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. सावत्याचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. सुदामा ब्राह्मण, सुदामा ब्राह्मण, मी तुमच्यासारखंच म्हणायला लागलो, ते नका वाजत. सुदामा ब्राह्मण, सुदामा ब्राह्मण, सुदामा ब्राह्मण, दुःख दारिद्र्य पिडला, दुःख दारिद्र्य पिडला. सुदामा नावाचा ब्राह्मण दुःखाने आणि दारिद्र्याने पिडलेला होता. दरिद्री नाही बर का, दारिद्र्य होता. फरक आहे. कालच तुम्हाला लक्षार्थ आणि वाच्यार्थ सांगितला. दरिद्री नव्हता, दारिद्र्य होता. दरिद्री तो राहतो जो देवाचं नाव घेत नाही. हा पैशाने गरीब होता म्हणून दारिद्र्य होतं, दारिद्र्य. पण देवाने काय केलं माहिती का? देवाने काय केलं? शुद्ध भाव देखोनिया, शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला. गाव सोनियाचा दिला. काय? त्याचा भाव बघितला, भाव बघितला, भाव बघितला, भाव. भाव मनातील अंतकरणातील भाव बघितला. पोहे खाऊन गाव नाही दिला दादा, पोहे खाऊन गाव नाही दिला हो. देवाला काय द्याल म्हणजे देव तुम्हाला काहीतरी देईल. हा देव आहे ना, हा देव आधी घेत असतो, आधी
घेत असतो आणि मग देत असतो. काहीतरी घेतल्याशिवाय देव काहीतरी देत नाही. घेसी तेव्हा देसी आससी असा उदार घेसी तेव्हा देसी आससी असा तुदार घेसी तेव्हा देस आशिषी तो उधार घेसी तेव्हा देस आशिष ते उदार घेसी तेव्हा देसी आससी असा तुदार घेसी तेव्हा देसी आससी असा उदार घेसी तेव्हा देसी आससी तू असा उदार घेसी तेव्हा देस आशिष उदार घेसी तेव्हा देस आससी तो उदार उदार घेसी तेव्हा देसी ऐसा तो उदार घेसी तेव्हा देसी ऐसा तो उदार. तू जगाचा मालक जरी असला तर आधी घेतो आणि मग देतो. पण काय घेतो? तो भक्ताच्या अंतकरणातील भाव घेतो. काही न लागे क भावची कारण काही न लागे क भावची कारण काही न लागे एक भावाची कारण काही न लागे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची तुका म्हणे आन विठोबाची काही न लगे भावची कारण काही न लगे भावची कारण ज्ञान विठोबाची तुका म्हण्यान विठोबाची काही न लगे का भावची कारण काही न लगे का भावाची कारण काही न लगे का भावाची कारण भावाची आई, अहो माझ्या कुबेराला काय होतं? कुबेराकडे कुबेर कोण आहे? कुबेर? बोलण्या इतपत मुखाची ऐपत नाही, पण चोर आहे कुबेर. हा, म्हणला महाराज हे काय सांगताय आज? चोर आहे कुबेर, चोर. आणि ह्याच कुबेरावर ज्या दिवशी माझे महादेव प्रसन्न झाले, त्याच कुबेराने महादेवाला मोठ्या पंक्तीमध्ये जेवणाचं आमंत्रण दिलं. जेवणाचं आमंत्रण दिलं. तसं महादेव म्हटले, मला कशाला उगत जेवणाला बोलवलं? मी माझा बरा आहे, राम 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 कैलासात बसतोय, आहे का नाही? उगच मला कशाला? कुबेर ऐका, चोर होते म्हणजे कोण होते? आई, कलिंग देशामध्ये कांपिल्य नावाची नगरी होती. कलिंग देशामध्ये
कांपिल्य नावाची नगरी होती आणि तेथे एक देवस्थान होतं. त्या देवस्थानाचं नाव होतं कपिलेश्वर महादेव. कपिलेश्वर महादेव, कपालेश्वर नाही बरं का. कपालेश्वर आपल्या नाशिकचं आहे. नाशिकचं ग्रामदैवत कपालेश्वर आहे. हे कपिलेश्वर महादेव होतं. कपिलेश्वर. आई, या कांपिल्य नगरीमध्ये एक ब्राह्मण राहत होता. त्या ब्राह्मणाचं नाव होतं यज्ञदत्त, पत्नीचं नाव होतं दाक्षायणी. पहिल्या दिवशी तुम्हाला कथा सांगितली ते देवदत्त होते बरं का, गैरसमज व्हायचा. हे यज्ञदत्त आणि दाक्षायणी. यांच्या पोटी मुलगा जन्माला आला गुणनिधी. गुणनिधी. आणि ह्याच गुणनिधीला चोरीची सवय लागली. याच गुणनिधीला चोरीची सवय लागली. चोरी करून एका शिवालयाच्या बाहेर जाऊन बसला. ते त्याने हुसकून दिलं होतं घरातून. चोऱ्या करतो म्हणून, नाव खराब करतो म्हणून घरातली महत्वाची गोष्टी चोरली होती. महादेवाच्या दरबारामध्ये चुकून दीप प्रज्वलन केलं. चुकून दिवे लावले. महादेवाच्या दरबारात चुकून दिवे लावले आणि प्रसाद महादेवाचं सेवन केला. बरेच लोक बघा, आता टीव्ही वाल्यांनी सुद्धा तुम्हाला कन्फ्युज करायला सुरुवात केलेली आहे. ज्यांनी लय टीव्हीवर कथा ऐकल्या ना दिना वाजता, ते कन्फ्युज व्हायला लागले आता. हो, पहिले सांगितलं महादेवाचा प्रसाद खात जा. आता सांगितलं अजिबात हात लावायचं नाही. आता करा काय करायचं ते तुम्ही. कुबेरेश्वर म्हणजे जुने गुणनिधी. या गुणनिधीने जेव्हा दीपक होत असे मंद, जेव्हा दीपक मंदावला होता महादेवाच्या मंदिरातला, गुणनिधीने शिवालयामध्ये प्रवेश केला. त्याला वाटलं आपल्याला आता इथला प्रसाद चोरून खायचा आहे ना, चोरून खायचा आहे ना प्रसाद. मग आता इथला प्रसाद खायचा आहे ना, मग आता दिवा लावला पाहिजे म्हणून धोत्राचा काठ पाडला आणि दिवा लावला. महादेवाची चंद्रमौळी पूजा झाली. प्रसाद घेऊन पळाला. काही खाल्ला, काही घेऊन पळाला आणि लोकांनी धरलं, मारलं आणि मेला. गुणनिधी. हाच गुणनिधी दुसऱ्या जन्मामध्ये दृढमती झाला. पुण्यवान दृढ म्हणून जन्माला आला. का तर मागच्या जन्मामध्ये महादेवाचा प्रसाद भक्षण करण्याचा त्याला योग आला होता आणि चंद्रमौळी पूजा त्याने केली होती. दृढमती झाला आणि याच दृढमतीने त्या जन्मामध्ये महादेवाची तपश्चर्या केली आणि स्वयंभू साक्षात महादेवाला प्रसन्न करून घेतलं. पार्वती माता समोर उभ्या राहिल्या. काल मी तुम्हाला बोललो होतो, पार्वती माताच्या तेजाने कुबेराचे डोळे दिपले. म्हणजे याच दृढमतीचे डोळे दिपले. श्राप दिला होता पार्वती मातेने, एकाक्षी होशील म्हणजे अंध होशील एका डोळ्याने. महादेवाने सांगितलं अरे हा आपला मानसपुत्र आहे. मग पुन्हा वरदान दिलं, म्हटले गाऱ्या डोळ्यांचं होशील गणपती सारखा. आणि मग महादेवाला पार्वती मातेने विनंती केली, म्हटले या आपल्या मानसपुत्राला दक्षिणे समोरचा भाग, दक्षिणे समोर कोणता असतो? उत्तर दिशा. दक्षिण दिशेच्या समोरचा भाग जो आपल्याकडे भंडारगृह आहे, त्या भंडारगृहाचा याला काय बनवा? भंडारी बनवा. कारण की आपल्या घरातली संपत्ती सांभाळण्यासाठी आपण कोणाकडे देतो? आपल्या घरातल्या एका विश्वासू माणसाकडे. मग त्यांनी आज कुबेर आला म्हणजे दृढमतीला आपल्या घरातला एक सदस्य मानलं आणि सदस्य मानून काय केलं तर सदस्य मानून आपल्या घरातल्या संपत्तीचा भांडारी बनवलं. आणि म्हणून त्या दिवसापासून गुणनाम प्राप्त झालं कुबेर भंडारी. महादेवाचा जो धन साठा आहे तो कुबेराकडे आला.
कुबेर श्रीमंत झाला आणि मग कुबेर श्रीमंत झाल्यानंतर आपल्यासारख्या काही लोकांनी महादेवाची सेवा सोडून कुबेराच्या मागे लागली. मुळात त्याला फक्त भंडारी ठेवलंय. कुबेराला काय केलंय? हातात महादेवाचं आहे सगळं. आपण कुबेराकडे किती पळालो. जसं जसं भगीरथ राजाने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले आणि म्हटले मला गंगा द्या. भागीरथ राजाला ब्रह्मदेवाने सांगितलं स्वर्गातली मंदाकिनी मी पृथ्वीवर सीता करायला तयार आहे. पृथ्वीवर गंगेचं नाव सीता आहे बरं का. पृथ्वीवर गंगेचं नाव सीता आहे. स्वर्गातली मंदाकिनी मी पृथ्वीवर सीता करायला तयार आहे, पण तिला उतरवून घेण्यासाठी फक्त महादेव सक्षम आहे, दुसरं कोणी नाही. मग ब्रह्मदेवाचा तपस्या करून आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून काय उपयोग झाला का? आता कोणाला प्रसन्न? पुन्हा भगवान महादेवाला. आणि मग महादेवाने तिला जटांमध्ये घेतलं. 7 ओघ निर्माण झाले. कथा वेगळी आहे. सांगायचं असं आहे की जरी कुबेर भांडारी असेल, अधिकार माझ्या महादेवाकडे. कुबेराकडे भांडार गृह दिलं. गंमत सांगतो तुम्हाला जेवणाची. तुम्हाला मगाशी बोलता बोलता बोललो आपल्या इथल्या जेवणाची नाही. आपलं सुंदर होतं जेवण, अगदी गोड होतं ना. ह व्यवस्थित झालं ना? झालं झालं. आता उद्या काला काला झाला का? हाला. आणि परत आला तर का आला. चल निघ. आता नाही यायचं. परत आला तर टोला. हा उद्या काल्याचं कीर्तन. काला देवांना वर्जे. देवांना खायला नाही भेटला काला. काल्याचा प्रसाद. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोके व्हावा जन्म आमा. स्वर्गातले देव म्हणते आम्हाला काल्याचा प्रसाद मिळावा. आणि काल्याचे मिसे देव जळी झाले माशी. काल्याच्या प्रसादाच्या आमिषामुळे काल्याचा प्रसाद खायला मिळावा म्हणून पाण्यामध्ये गेली. का? प्रसाद खायला भेटू. पण हा गोपाल कृष्ण असा होता, त्यानं पाण्यात यमुनेमध्ये हात धुवायला गेलाच नाही. त्या सगळ्यांना म्हणले भाऊ अंगाला पुसून घ्या, आपल्याला खेळायला टाइम उरायला. पण नाही खाऊ दिला. देवांना जो खायला मिळाला नाही तो काला मृत्यू लोकामध्ये आपल्याला फ्री मध्ये आहे ना. मग अशा काल्याच्या कीर्तनाला आपण सगळे उद्या ठीक 10 वाजता येऊन लागा. 9 ते 11 आहे का? महाराज लांबून येणार आहे. 9 ते 11 आहे. आणि काय सांगत होतो? कोणाचं? मग काय झालं? हा काय झालं? आपलं चांगलं जायचं. हा मग काय झालं पुढे? गणपतीच काय झालं? अहो एक दिवसाचा प्रसंग आहे. पार्वती माता आणि भगवान महादेव बसलेले होते. ते आठवले सांगितो आता मी विसरलो ते. पार्वती माता आणि भगवान महादेव बसलेले होते. आणि महादेवाचं कायम बर का, बाहेरून आले का महादेवाला काय लागतं? प्रसाद कोणता आहे महादेवाचा? भांग. तुम्ही सांगा मला माहित. महादेवाचा प्रसाद कोणता होता? आणि पार्वती मातेला महादेवानं काम लावेल राहायचं. पार्वती मातेला महादेवानं काम लावेल राहायचं. पार्वती माता वैतकली. वैतकता पार्वत्या वैतकली याची भांग मध्ये म्हणे. आणि पार्वती माता रुसून बसल्या. महादेव बाहेरून आले. महादेवाची लीला, पार्वती मातेची लीला बर का. महादेव बाहेरून आले. पार्वती माझी भांग आहे का तयार?
आता पार्वती माता क्रोधामय झाली आणि महादेवाला सांगायला लागली, भोले भंग तेरी, हे भोले जय हो. भंग तेरी, भोले भंग तेरी, तो घोटत घोटत हारी, तो भोले भंग तेरी, तेरा एक दिनादा होतो, तारा एक दिनादा होतो, अब रोजन घोटी जाय, भोले भंग तेरी, भोले भंग तेरी, तेरा एक दिनाना होतो, तारा एक दिनादा होतो, अब रोजन घोटी जाय, भोले भंग तेरी, हाय हाय भोले भंग तेरी, भोले भंग तेरी, हाय हाय भोले भंग तेरी। जय हो, जय हो। घूटत घूटत भंग तेरी, हाय दुखने लगे हाय, आए घूटत घूटत भंग तेरी, हाय दुखने लगे हाथ। मैं ना घूटू कुछ भी हो अब जाए, मैं ना घूटू कुतनी हो जीव बाजार। तारी एक दिनांदी होतो, तारी एक दिनांदी होतो, अब रोज न घोटी जाय, बोले भंग तेरी, हाय हाय भोले भंग तेरी, भोले भंग तेरी, हाय हाय भोले भंग तेरी, भोले भंग तेरी, हाय हाय भोले भंग तेरी। फूल खिलाने वाला कौन है? भोले भंग तेरी, हाय हाय भोले भंग तेरी, हाय मैं तो घूटत घूटत हारे। अरे एक दिनारी हो तो अब रोज न घोटी जाय, हे भोले भंग तेरी, हाय हाय 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 भोले भंग तेरी। महादेव श्री महापुराण पुराण की जय। पार्वती माता नाराज होऊन बसली, महादेव गेले, पार्वती अग सवय लागली मला, ऐका बर का, सवय लागली म्हटले, ही अशी कशी सवय, मी नाही गडे आता गोटून देणार, अजिबात नाही, आणि गोटून द्यायचं तर सोडा, मला आता ही भांग घरामध्ये सुद्धा कैलासामध्ये सहन होणार नाही. आज माझ्या महादेवानं सांगितलं, पार्वती तुला नाही ना आवडत, तुला नाही ना आवडत, मी आजपासून भांग, या भांगचा त्याग करतो, पण पार्वती एक गोष्ट, या कारण जी भांग आहे तिचा काय दोष आहे, मग भांग नाराज झाली, भांग म्हटले आतापर्यंत मी तुमच्यावर राज्य गाजवत होते महादेव, आता तुम्ही माझा त्याग करणार आहे, आता याच्यात माझी काय चूक आहे, ती भांग आहे ना, त्या जी भांग आहे त्याला महादेवानं सांगितलं, आता ती भांग कशी राहिली अजून मी पाहिलंच नाही, पण सांगत्या बा भांग, कारण काही लोक म्हणतात महादेवाच्या भक्ताने भांग प्यायला पाहिजे, आता मी नसल मग भक्त, आता मग काय नाईलाज त्याला, महादेव विष प्याला होता, तुम्ही प्यायचं ना थोडं गल्लस गल्लस, आहे का नाही,
मी नाही पाहिली, पण मग पार्वती माता म्हटल्या त्याचा त्याग करा. ऐका बर का महादेवाच्या भक्त आहे, ऐका भांग पिणाऱ्यानो, भांगाच्या नावाखाली दुसरंच ओढी त्याला पार. हा ना, ऐका ऐका महादेवाच्या भक्तांनो. हा त्याला वरून बोलले दम लागायचा आज तो आला मग. अहो पार्वती माता म्हणली आता जर हे असंच चाललं पुढं कलियुग लागणार आहे, कलियुगामध्ये सगळे लोक तुमची सेवा करतील आणि त्यावेळेस नुसतं भांगाचं नाव काढलं तरी पोलीस गाडी येईल आणि त्यांना घेऊन जाईल. मग आता काय करायचं? महादेव म्हणले मी त्याग करतो, भांग मी घेणार नाही. पण भांग म्हणली माझी काय चूक आहे, मी काय केलं, मला तर तुम्हीच निर्माण केलं ना, माझी काय चूक आहे. त्यावेळेस महादेवाने सांगितलं त्या भांगला सांगितलं काय, तुझा मी जरी त्याग केला, मी फक्त तुला घेणार नाही, तुझा आस्वाद घेणार नाही, तुला प्रशांत करणार नाही, पण कलियुगामध्ये माझे भक्त तुझा प्रसाद लावल्याशिवाय मी दुसरा भोग सुद्धा घेणार नाही. म्हणून महादेवाला भांगचा प्रसाद. भांग नाही प्यायची, महादेवाला दाखवायची ना आपण ओढायची, भांग नाही प्यायची. मग आता हा दुसरा प्रसाद कोणता आहे महादेवाचा प्रसाद? दुसरा प्रसाद पार्वती माता म्हटली अहो तुम्ही देवांचे देव आहे, देवादी देव आहात, तर तुम्हाला प्रसाद कसा असावा? गोड असावा, गोड प्रसाद असावा. मग पार्वती मातेने सांगितलं की गोड काय आहे? गोड गुड आहे, गोड आहे. हा जो गुळाचा चूरमा ज्याला आपण गुळाचा काला म्हणतो, हा गुळाचा काला महादेवाचा प्रसाद आहे. हा प्रसाद मी घेईल, पण आधी भोग कोणाचा लावायचा? घेणार नाही भांग, पण भांग दाखवायची. असं आमच्या इथे एक म्हातार वारलं आणि ते कावळा शिवाना त्याला, तर त्याची नातू म्हणे बाबाला आहे ना ते ठेवावं लागेल म्हणे तिकडं. मी म्हटलं आता तो बाबा का पिणार आहे बाबा वरून? नाही म्हणे पिणार नाही, पण फक्त दाखवावं लागत. आलं का लक्षात तुम्हाला? आता भांग महादेव घेणार नाही, पण फक्त प्रसाद लावताना भोग लावावा लागतो, आणि तेव्हा मी भोग घेईल आणि महादेव प्रसाद घेईल. आणि मग महादेवाला कुबेराने आमंत्रण पाठवलं जेवणाचं. गणपती काय संबंध आहे? कुबेराने जेवणाचं आमंत्रण पाठवलं आणि महादेव म्हटले आता हे जेवणाचं काय, मला माझा फक्त जो भोग आहे तो प्रिय आहे, मला काय करायचं जेवणाचं वगैरे आमंत्रण. आता खरं सांगायचं तर महादेव म्हटले खजिना माझाच अक्का, त्याच्यात दान चाललं, खजिना माझाच आहे, अन्नदान मी केलं, माझं काहीच नाही, सगळं त्याच आहे. म्हटलं हे भांडारगृह माझं आहे, आणि कुबेराला हे कुठून सुचलं अन्नदान करायचं? सगळे देव देवता बोलवले आणि मग महादेवाला आमंत्रण दिलं. म्हणले महादेवा हे सगळं तुमच्याच कृपेने, तुम्ही जेवायला या. महादेव म्हटले माझं काही येणं होत नाही, नवरात्रोत्सव चालू आहे, प्रत्येक ठिकाणी आरतीला वगैरे जावं लागतं, धावपळे माय माग, त्याच्यामुळे मला काही जाणं होणार नाही. तू असं कर, गणपती बाप्पाला घेऊन जा. काय कर? गणपती बाप्पाला घेऊन जा. आता गणपती बाप्पा लहान आहे, त्याला काय जेवायला नाही, ते किती खाणार आहे? अरे बाबा जाय घेऊन, म्हणे जे खाईल ते खाईल, पण मग आता माझं वारस म्हणून जेवल, बाकी काय दुसरं. ते म्हणले तुम्हीच आले असते. ते म्हणले नाही माझं जमणार नाही, शेड्यूल इज द बिझी, टाइम इज मनी, सो डू नॉट मनी, आणि ते आमका तमका ते इंग्रजीला बेकार येत आपल्याला.
बघा शेड्यूल बिझी म्हणे, माझं येणं होत नाही. तू एक काम कर, गणपती बाप्पाला घेऊन जाय. गणपती बाप्पाला घेऊन जायचं म्हटल्यावर मग ठीक आहे, जातो बा घेऊन. आता लहान आहे गणपती बाप्पा. ते म्हणले तुम्ही चला पुढं, मी येतो मा उंदरा संघ. तुम्ही पुढं चाला, स्वयंपाक वगैरे करावं लागेल. तर मग सगळं झालं, स्वयंपाक वगैरे बनवणं झालं. आणि कुबेराने आपल्या पत्नी सांगितलं ही गणपती बाप्पाला आणि पंक्ती बसतील तेव्हा बसतील, त्याला भूक लागली असेल त्याला वाढून दे, ते जेवलन आपल्या आपल्या कामाला निघून जाईल. गणपती बाप्पा तिकडे आले, जेवायला बसली. दादा येऊ द्या म्हणे. ये म्हणे काय किती खाणार आहे, थोडा भात थोडी डाळ थोडं आमचं, दिलं वाढून. जेवढे बनवायला होते तेवढे वाढायला लागले. गणपती बाप्पा काय उठायला तयार. कुबेर गणपती बाप्पाकडे पाहायचा, पोट तर याचं लहान आहे, हे खातं का फेकीतो काय करतो काय नेमके काय कळायलाच मार्ग नाही. चारी बाजून 4 जण उभी केली, हा नेमकी करतो काय ते पाहू. इकडून वाडी आली का तो म्हणायचा अरे एक एक पळीने काय वाटतो, पाठी टाक डायरेक्ट, चल निघ. असं करत 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 गणपती बाप्पानं होत नव्हतं सगळं. अजून पंक्ती बसायचे. कुबेर म्हणे गणपती बाप्पा आमचं काही चुकलं का. तो म्हणले आता खालं, आता ते तुला तो परत देता येणार, खालं ते खालं, अजून काही असेल तर. आणि तो म्हणले भाऊ सगळं संपलं पण हे काय. म्हणले मला बाकीचं माहित नाही, पप्पानी मला जेवायला पाठवून दिले, तू पप्पा पाहून घे. हे म्हणले आता देवाकडे जावं लागेल. आणि गणपती म्हटलं जेवल्याशिवाय मी उठत, ते तुम्हाला सांगायचं नाही, नाही तर तुझी कंप्लेंट डायरेक्ट पप्पाकडं, हे सगळं पप्पन देईल तुला. आता काय करायचं. कुबेर म्हणले अरे मी तर कोण आहे, जगाचा भंडारी आहे, सगळं धन माझ्याकडे आहे. आणि गणपती बाप्पा तर उपाशी गेले हो, मा इज्जत राहणार. मागचे बसतील नाही बसतील नंतर पाहू, पण गणपती बाप्पा जर उपाशी गेला एवढासा तर काय करायचं. कुबेराने निर्णय घेतला, आता देवादेव महादेवाकडे गेलं पाहिजे. माझे महादेव कैलासामध्ये बसले, पार्वती माता बसल्या, महादेवाकडे गेले. महादेवा हात जोडले, माझ्याकडून काही चुकलं का. महादेव म्हटले नाही रे बाळा, तुला तर मानसपुत्र करेल, तुझ्याकडून काय चुकणार आहे. देवा माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ करा. एक सांगू काय, सगळं करा, मी तर म्हणतो गर्व सुद्धा करा. बाहेर काय गर्व करायचा आहे तेवढा करा. जेव्हा शिवालयामध्ये जाशाल ना, शिवालयामध्ये आपल्या उंचीपेक्षा किमान 2 बोट खाली झुकून जा. काय म्हटलो मी, उंचीपेक्षा किमान 2 बोट खाली झुकून जा. 2 बोट. शिवालयामध्ये जाऊन ताट मानेन जायचं नाही, छातीत आणून जायचं, 2 बोट खाली झुकायची विमान, आणि मग शिवालयामध्ये जायचं. याच्या पुढे जाऊन सांगतो, कितीही मोठे महाराज असतील, किती मोठे. आत्ताच प्रसंग घडला म्हणून मला आठवलं, त्या ताई माझं दर्शन घ्यायला लागल्यामध्ये, कितीही मोठे जगातले म्हणतो मी, जगामधला कितीही मोठे महाराज असतील, मंदिरामध्ये त्यांचं दर्शन घ्यायचं नाही. गाभाऱ्यामध्ये दर्शन घ्यायचं नाही, बाहेर घ्यायचं. देवाच्या गाभाऱ्यात मध्ये गेलं त्यांचं दर्शन नाही घ्यायचं. बाहेर येऊन तुम्ही लोटांगण घाला, तुमचा भाव आहे, ते आशीर्वाद देतील, आशीर्वादही तुम्हाला मिळेल, पण मंदिरात दर्शन नाही. दर्शन कुठं घ्यायचं, मंदिराच्या बाहेर. मंदिरात फक्त ज्या देवाचं मंदिर आहे त्या देवाचं दर्शन, बस. दुसरं कोणाचं दर्शन तिथं घ्यायचं नाही. म्हणून महादेवाच्या समोर कुबेर स्वामी हात जोडून उभे. म्हणले काय चुकलं महादेवा, दया करा महादेवा, चुकलं असेल तर माझी चूक पदरात घ्या महादेवा. महादेवाला सगळं चालतं, गर्व चालत नाही. ही धनसंपदा जी ती महादेवाने दिली होती, कुबेराने हे दाखवण्यासाठी अन्नछत्र उघडलं होतं की मी कुबेर आहे, मी कुबेर आहे. महादेव म्हटले तू कुबेर आहे, पण तुला कुबेर करणारा मी आहे.
महादेवाने लीला केली, गणपती बाप्पाला जेवायला पाठवून दिलं. गणपती बाप्पाच जेवण अजून पूर्ण झालं नाही, अन्न संपलं. तू एका गणपतीला जेव घालू शकला नाही, तू कुबेर आहे. कुबेराचा सगळा गर्भ उतरवला आहे. कुबेर म्हटला, महादेवा चूक झाली माझी, चरणावर लोटांगण घातलं, याच्यानंतर असं होणार नाही. तुमच्या परवानगीने जे काही होईल. अहो, एखाद्याला श्रीमंत करायचं असतं, असं जर महादेवाने केलं नसतं तर कुबेराने परस्पर श्रीमंत करून टाकलं असतं. एखाद्याला श्रीमंत करायचं असेल तर माझ्या महादेवाच्या परवानगीशिवाय कुबेर श्रीमंत करत नाही, परवानगीशिवाय श्रीमंत करत नाही. महादेव म्हटले, याच्यानंतर तुमच्या परवानगीशिवाय माझं पान सुद्धा हलणार नाही. आता फक्त गणपती बाप्पाचं पोट भरल असं काहीतरी सांगा. महादेवाने हसत 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 पार्वती मातेकडे बघितलं. भोळा शंकर आहे तो. पार्वती मातेकडे बघितलं आणि पार्वती मातेनं त्या कैलासा पर्वताच्या पायथ्याला जाऊन काही दुर्वा उचलून आणल्या. दुर्वांची छोटीशी पेंडी केली आणि सांगितलं, एवढ्या दुर्वा गणपती. ते म्हणले, अहो अख्खं खाऊन गेलं ना, त्या दुर्वाचं काय करू. ते म्हणले, तू फक्त दे बाबा. ते म्हणे, अहो अख्खं खाऊन जाईल. ते म्हणे, तू दे, फक्त भाव आणि भक्तीने. कुबेराने दुर्वा घेतल्या, गणपती बाप्पाच्या ताटामध्ये वाटल्या. गणपती बाप्पाने त्या दुर्वा आपल्या जवळ घेतल्या आणि तृप्तीचा ढेकर दिला. त्या दिवसापासून महादेवाला बेल आवडतं आणि गणपती बाप्पाला दुर्वा आवडत्या आणि माझ्या पांडुरंगाला तुळस आवडती. गणपतीला माझ्या माझ्या गणपतीला माझ्या माझ्या आवडती दुर्वा छान छान आवडती दुर्वा आवडती दुर्वा छान आवडते दुर्वा छान आवडते दुर्वा आवडते दुर्वा छान वर्षाची आली बाप्पा वर्षानी आले बाप्पा घराला वर्षाची आली बाप्पा वर्षानी आले बाप्पा घराला आनंद झाला आमच्या मनाला माझ्या 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 जय हो गणपतीला माझ्या आवडते मोदक छान माझे
माझ्या पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान माझ्या आवडते तुळशी छान छान आवडते तुळशी छान हे गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा हे गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा बांधली चाल आवडते बेलाचे पान पान 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 आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे गणपती बाप्पाला जाऊ दे आपल्या आपण घरी वाहून वाचून घ्यायचं काय मागतंय टाळ्या मागतंय टाळ्या नका मागू आता बघा अशा अनेक लीला आहेत देवादिदेव महादेवाच्या आई फक्त भाव शुद्ध असावा सांगायचं आज असं आहे की या स्त्री शिव महापुराण कथेच्या श्रवणाची फलश्रुती काय आहे याच गुणनिधीने चुकून शिव महापुराण कथा ऐकली होती म्हणून त्याला कुबेर भंडारी केलं याला कुबेर भंडारी केलं चुकून ऐकली आपण जाणून बुजून ऐकू राहिलो आपलं सुद्धा कल्याण होईल कल्याण होईल फक्त एक विश्वास माणसाचा पाहिजे विश्वास माणसाचा पाहिजे लक्षात घ्या आणि विश्वास असला का माणूस आपोआप शिवाचं नाव घेतो ध्यान करतो भक्ती करतो पण विश्वास पाहिजे विश्वास जर नसेल ना तुम्हाला सांगू का काय होतं काय झालं माहिती का चांदवड तालुक्यात आमचं गाव आहे चांदवड तालुक्यामध्ये आणि रेणुका मातेचं मंदिर आहे रेणुका मातेच्या मंदिरापासून इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे इच्छापूर्ती गणेश मंदिरापासून थोडस पुढे गेलं का आपलं घर रस्त्यावरच आहे मध्ये गाव आहे गावात येण्यासाठी एकच रस्ता आहे निसर्गरम्य वातावरण आहे गावामध्ये वायरमॅन आहे तो गावातच शेती करतो लोकांचे आकडे टाकू लागतो आणि काढू लागतो भाऊ कट कर बर काही वायरमॅन काय करू लागायचं आकडे टाकू लागायचा आणि काढू लागायचा एक दिवस काय झालं सगळ्या शेतकऱ्यांनी लाईट होती आकडे टाकले आणि पाणी भरायला शेताला सुरुवात केली वायरमॅननं मोटरसायकल काढली पहिले स्वतःचा आकडा काढला हा आणि स्वतःचा आकडा काढल्यानंतर पूर्ण गावात चक्कर मारल्या ज्याच्या नाही त्याच्या घरी चक्कर मारला आणि एका एकाला तीनदा सांगितलं आकडा काढून घे आकडा काढून घे आज कोण येणार आहे साहेब येणार आहे साहेब साहेब येणार आहे म्हणले आज तू आकडा काढून घे सगळ्यांनी आकडा काढल्या सगळ्यांनी काढून घेतल्या डीपी वरचा लोड कमी झाला आणि एका जणाच्या मोटरीच्या पाण्याचा प्रेशर वाढला ते म्हटलं लाईट आता चांगली आली
त्याला पोरग होतं. ते म्हणले पप्या तू एक काम कर, आपल्या गावात यायला रस्ते किती आहे, एक तू रस्त्यावर जाऊन बैस, मी इकडे भरणं चालू ठेवतो. तिकडं साहेब आला तर तू फक्त आपल्याला मिस कॉल कर, आपण आकडा काढून रेडी, तोपर्यंत सगळं भरणं आटपून टाकीतो. आता हा पप्या होता मोबाईल मॅन, पबजी मॅन, काय राहता होते ते मोबाईल घेऊन बसलं. हे मोबाईल घेऊन बसलं, या मोबाईलचे लय अवघड फंदे यावं, काय करावं, जाऊ दे मोरदे. हा ना, एकदम क्रिकेट खेळत होतो, माझ्या समोर घडलेली घटना. क्रिकेट खेळत होतो, कानाला फोन होता असा, आणि तिकडून बॉल आला, ते ना बॉल कानाला लावून घेतला, मोबाईल फेकून दिला. खरं सांगू राहिलो, असं बॉल आलं, जसा बॉल घेतला तसा असा कानाला लावला इड, आणि इकडच्या कानाला मोबाईल होता, असा काढून फेकून दिला. तिकडून म्हणे धन्यवाद. हे पाहिलेलं डोळ्याने, आणि एक जणाचं ऐकलं, एक म्हणे मोबाईल घेऊन ये दुसऱ्याच्या घरात घुसून गेलं म्हणे, त्याची बायको बसेल होती, आणि याला काय वाटलं चुकीच्या घरात आलो, ती दुसरी बाई पाणी आणून दिली त्याला, ती मोबाईल पाहत होती म्हणे. आता खरं खोटं देव जाणे, मी ऐकेली. ते म्हणे तिनं पाणी आणून दिलं, यानं पाणी पिऊन घेतलं, मग एकमेकाकडे पाहिलं, अरे इथं आपली बायको नाही, परत तेच त्याच्या घरात गेलं. ते कळलं असेल ना, आता एवढं सांगायचं. आता जर त्या बाईला माणसाला जर कळलं ही आपली बायको नाही, तर बाईला कळलं नाही का आपला नवरा नाही, आता ते बी सांगत बसू का, ते सांगायला का मी मोबाईलचं सांगू राहिलो. तुम्ही म्हणजे तुम्ही मोबाईलचं एवढं मन लावून ऐकत या. कथेचं तुम्हाला सांगितलं ना, हा सगर राजाला 2 पत्न्या होत्या, काय नाव होतं एकीच मी सांगितलं चला महेष्टा, दुसरीचं काय होतं ते माहिती मला, दुसऱ्या पत्नीचं नाव सांगा. मग तुम्ही 25 कथा ऐकल्या, तुम्हाला माहित नाही तर यांच्याकडून काय अपेक्षा करायची. 5 वर्ष कमी आहे महाराज, आता पुढच्या वर्षी अशी नाही कथा सांगायची, इकडे फळा लावायचा, फळा, मग मी खडू घेईल. महेष्टा, सगराच्या पहिल्या पत्नीचं नाव महेष्टा. महेष्टाला 60,000 पुत्र, धराधर झाले नाही, आणि त्या पुत्रांच्या उद्धारासाठी गंगा आणावी लागली. टॉप. इकड्या बाजून लिहायचं, दुसऱ्या पत्नीचं नाव केशिनी, तिला अंशुमन नावाचा एक पुत्र झाला, त्याने पाताळात जाऊन अश्व सोडून आणला यज्ञाचा, आणि धराधर जळत असणाऱ्या पुत्रांसाठी स्वर्गातून गंगा पाताळात घातली. उत्तर बरोबर लिहिणाऱ्याला कुठून आणायची ती, विनोदाचा भाग सोडा. बोलता बोलता 11 वाजले. बघा, शिव महापुराण कथा आहे. मी सांगत होतो गावामध्ये वायरमन आला, सांगून गेला, वायरमन आला सांगून गेला, आकडे काढून घ्या. या शहाण्यानं ऐकलं, लय शहाणे राहत्याशी, त्यानं ऐकलं नाही, सॉरी 1.5 शहाणा होता तो, त्यानं ऐकलं नाही, आणि ह्या पोराला बसून ठेवलं. पोरग मोबाईल खेळत बसलं. तिकडं साहेब आला बी, साहेबानं स्वतःच झेंडा उतरून घेतला. धन्यवाद म्हणे, असा आकडा हातात धरा, त्याचा फोटो घेतला, आणि मग यानं पोराला फोन लावला, तू घरी ये म्हणे पाहिलं. मग वायरमन तिकडं आला, वायरमन तिकडं आला, वायरमॅन तिकडं आला. वायरमॅन त्यांना म्हणे, सांगितलं होतं मी, सांगितलं होतं मोबाईलने खेळायचं, ऐकत का बरं नाही, एकदा सांगितलं मोबाईलने खेळायचं.
पोरग म्हणे चुकलं पप्पा, चुकी झाली, परत मोबाईलला हात नाही लावणार. वायर म्हणे मी सांगून गेलो होतो ना, सांगितलं होतं ना आकडा काढून घ्या. तो पोरग मोबाईल खेळत बसलं आणि ते वायरमन म्हणला का सांगितलं होतं ना आकडा काढून घ्या. हे पोराला म्हणे सांगितलं ना मोबाईल न खेळू. विनोदाचा भाग नाही, पोरग मोबाईल खेळत बसलं म्हणजे काय, ते मायाजाळामध्ये गुंतलं. कशात गुंतलं? मायाजाळामध्ये गुंतलं. आणि वायरमॅन आला होता, वायरमॅन आला होता, सगळ्यांना सांगत होता आकडा काढून घ्या, हे जीवन एकदाच आहे. वायरमन आला होता, सांगितलं होतं देवादिदेव महादेवाचं नाव घेऊन टाका, एकदाच आहे, वर जाऊन तुम्हाला विचारणार आहे. एक दिवस आपल्याला राम बुलावा आएगा, राम बुलावा आएगा, उस बुलावे से डरियो, आगे आपकी मर्जी भैया सुमिरन करियो ना करियो, आगे आपकी मर्जी भैया सुमिरन करियो ना करियो. आगे आपकी मर्जी भैया सुमिरन करियो ना करियो, आगे आपकी मर्जी भैया सुमिरन करियो ना करियो. प्रभू रामचंद्राचा बुलावा, एक दिवस देवाचा बोलवणं आपल्याला येणार आहे. तोपर्यंत देवाचं नाव घेऊन टाका, मोक्षाचे अधिकारी होऊन जा. एकदा त्याचं बोलवणं आल्यानंतर माया जाळामध्ये गुंतलेल्या कुठल्या शरीराचं तो ऐकून घेत नाही. मग यमाचा पाचा गळ्यात पडला का आपल्याला घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. जर मोक्षाचे अधिकारी व्हायचं असेल तर 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 आगे आपकी मर्जी भैया सुमिरन करियो, आगे आपकी मर्जी भैया सुमिरन करियो ना, आगे आपकी भैया सुमिरन नाम, आगे आपकी मर्जी भैया सुमिरन करियो ना. आगे आपकी मर्जी भैया सुमरण करियो ना करियो. सुमिरन म्हणजे देवाचं नामस्मरण. राम बुलावा आएगा एक दिन, उस बुलावे से डरियो. राम बुलावा आएगा एक दिन, उस बुलावे से डरियो, आगे आपकी मर्जी भैया सुमरण करियो ना करियो. एकदा एक दिवस बोलवायला येणार आहे. नावं ठेवणारे ठेवत राहतील हो, नावं ठेवणारे ठेवत राहतील, पण आपण आपलं काम करत राहायचं. आपण त्या देवादिदेव महादेवाचे सेवक आहोत ना, त्याची सेवा करत राहायची, त्याचं नाव घेत राहायचं. एक दिवस कल्याण करायला. तुम्ही किती कथा ऐकल्या ना त्या तुमच्या लक्षात राहणार नाही, पण माझं एकच सांगणं शेवटचं काय, तुम्ही काय करा, नामस्मरण महत्वाचं आहे. नामस्मरण देवाचं करत जा. काय झालं, एकदा कीर्तनाला चाललो होतो मी, माझ्या मते याला चाललो होतो अंमळनेरला, नाही सटाण्याच्या पुढे एक रातीर नावाचं गाव आहे, रातीर, त्या गावाला कीर्तनाला चाललो होतो. त्याला रामतीर असं म्हणतात. शॉर्टकट मध्ये लोक राम काढून टाकत्या आणि रातीर म्हणतात. खरं आहे ते, कोणी असेल तिकडचं तर सांगतील तुम्हाला. महाराजच आहे ना, रातीर आहे ना, रामतीर. या आप्पा या. आपणसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया.
आपण विनंती करतो, आपण वर येऊन ग्रंथ पूजन करून आजच्या दिवस का होईना कथेला बसावं, थांबावं, थोडा वेळ द्या. आतापर्यंत 9-10 दिवस तुमच्याकडे फार आरत्यांचं लोड असेल, पण द्या थोडा वेळ मंडळासाठी तुम्ही. आता भले उद्यापासून आम्हाला दांड्या खेळायला घेऊन चाला. आता उद्या आहे ना अजून एक शिल्लक, यांना मी घेऊन ठेवली कीर्तन. आज आप्पांकडे संत भोजनाची पंगत होती, खूप आनंद वाटला. आणि अण्णांची पंगत दरवर्षी दणदणीत सणसणीत असते, यावर्षी तशीच होती. आणि आम्ही तर सांगितलं आम्हाला हे पाहिजे, फोन करून तसं बनवून पण ठेवलं होतं कोणतीच्या व्यतिरिक्त. त्यामुळे पुन्हा एकदा टाळीच वाजून स्वागत करा आप्पांचं. बघा, पहिलं वर्ष माझं होतं त्यावेळेस आप्पा सुद्धा होते. आप्पा म्हटले बाकीच्या मंडळाने ठरवलं तसंच ह्याच महाराजांना आपल्याला 5 वर्ष कथेसाठी बोलवायचंय. आप्पा सुद्धा त्या गोष्टीला साक्षीदार होते. 5 वर्षाचं नारळ त्यांनी पहिल्याच वर्षी मला दिलं होतं. आता कटळले असतील, तो भाग वेगळा आहे, पण तेव्हा 5 वर्षाचं देऊन पैसे बघा. बघा, रात्रीला कीर्तनाला चाललो होतो आणि कीर्तनाला जात असताना इकडून असं मी ते कळवण पर्यंत गेलो आणि कळवणच्या बाजूनं डाव्या बाजूनं एक रस्ता आहे, असं ते गाव आहे तिकडं देसरानं आणि डांग सौंदाना मार्गे तिकडून पुढे जातो माणूस. बापू भाऊ जाधव यांचं कथेला आगमन झाले, त्यांनी पूजन करायचे वरती. मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करा, टाळी वाजून स्वागत करा. तुळसी गणपतीला दुर्वा महादेवाच्या पिंडीवर दिलं सोडून. महादेवाच्या पिंडीवर दिलं शोभेरवा. महादेवाच्या पिंडीवर दिलं शोभेरवा. गणपतीला दुर्वा महादेवाच्या पिंडीवरती बेल शोभे हिरवा. बेल शोभे हिरवा, बेल शोभे हिरवा. काय होतं ते काय उरायला आज. आता उद्या दुसऱ्या गावाला जायचंय ना, ते आतापासून डोक्यात फिरू राहिलं. इकडून टर्न घेऊन जायचं ते घर काय नाही, मी झोपात चालत जाते. घराचं काही नाही, सांगायचं होतं. लोक काय म्हणतील याचा विचार आपण करायचा नाही. लोकांतात आपल्याला राहायचं नाही, आपल्याला एकांतात राहायचं. भगवंत एकांतात मिळत असतो, लोकांतात नाही. देखाव्याचा परमार्थ नसावा, देखाव्याचं अध्यात्म नसावं. अध्यात्म असावं ते असण्याचं, आत्म्याचं, अंतर्भावाचं, अंतर्देहाचं, अंतर्ध्यानाचं. अध्यात्म हे दिखाव्याचं नसावं. बघा,
सांगायचंय मला, लोक काही म्हणतील. एक विनोदाचा दृष्टांत तुम्हाला सांगत होतो, कारण 7-8 दिवस झाले विनोद हा भाग नाही केला आपण. पण आता शेवट जाता जाता थोडं तुमच्या चेहऱ्यावर हसू बघितल्यानंतर मलाही बरं वाटतं आहे की नाही. हा, तेजपुंज चेहरे तुमचे बघितल्यानंतर साक्षात पांडुरंगाची आठवण येते. बघा, कीर्तनाला चाललो होतो. सटाण्याच्या पुढे रामतीर नावाचं गाव आहे. कळवण मधून डाव्या बाजूला फिरलो. देसराने आहे, मोक बनगी नाव. तिथून एक शॉर्टकट रस्ता आहे, डांग सौंदाना मार्ग सटाणा. झिमझिम पाऊस चालू होता. पावसाळ्याचेच दिवस होते. आता पावसाळ्याचे दिवस नसताना पडू राहिला, तेव्हा दिवस असताना पडत होते. झिमझिम पाऊस चालला होता. मी पुढे गेलो आणि पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूनं मला फक्त विचारायचं होतं की रात्रीर कुठे. डाव्या बाजूने एक डबकं तुंबलेलं होतं. त्या डबक्यामध्ये काही पोरं उड्या मारित होती. लहान होती, लहान पोरं होते, उड्या मारत होते. आता तिकडची भाषा वेगळी, आयरणी भाषा आहे बरं का. मी खाली उतरलो. म्हटलं, ए बाळा इकडे ये रे बाळा. ते दुसरं एक जण त्याच्या बरोबर होते. म्हणे, हा कोण शाहूस कोण म्हणे, म्हणजे हा कोण आहे म्हणे. मी पाहिलं. दुसरं काय म्हणलं माहिती का, अरे हाऊ ना कीर्तन कर ना. म्हणलं, हाऊ ना देव ना कुत्राशी. काय म्हणे, हाऊ कोण शाहू, हाऊ देव ना कुत्राशी. धन्य माता पिता तयाचे या. म्हणलं धन्यता आहे बाबा तुमच्या आई वडिलांना, तुमच्यासारखे पुत्र जन्माला घातले. कोणी म्हणे देव ना कुत्राशी. तू पहिला परत म्हणे, अरे पण हा काय करस म्हणे. तो दुसरा काय म्हणला माहिती का, अरे हा दिनना झोपस आणि रातना भुकास. असं खरंच झालं नाही बरं का, खरंच झालं नाही. शिवमापुरांत काय खोटं बोलायचं, असं खरंच झालं नाही. पण तुम्हाला समजावं म्हणून दृष्टांत दिला. लोक काय म्हणतील याचा आपल्याला विचार करायचा नाही, देव काय म्हणल याचा विचार करायचा. मी पुन्हा सांगतो, डायबिटीज होईल म्हणून आपण साखर खाणं बंद करतो, बीपी होईल म्हणून आपण मीठ खाणं बंद करतो, पण पाप होईल म्हणून गरीबाच्या मुंड्या पेरगळून पैसे खाणे बंद करत नाही. आपण लोक काय म्हणतील याचा विचार नाही करायचा आहे, देव काय म्हणल. कारण एक दिवस तो येईल, तुम्हाला दर्शन देईल. कोणत्या रूपात येईल तुम्हाला माहित नाही. लखन महाराज, पता नहीं किस रूप में आकर, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. निर्मल मन के दर्पण में तू राम का चेहरा पाएगा. पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. निर्मल मन के दर्पण में राम के दर्शन पाएगा. पता नहीं किस रूप में येईल आणि आपल्याला दर्शन देईल असा भाव मनामध्ये जागरूक ठेवायचा आणि त्या देवाची सेवा करत राहायची. आई सेवा करत राहायची. एक दिवस माझा महादेव येईल, मला दर्शन देईल, माझी जी सेवा आहे ना याचं फलित मला मिळेल. मी सांगू का, धन संपत्ती मिळवण्यासाठी सेवा करू नका, धन संपत्ती जमावण्यासाठी महादेवाची सेवा करू नका, तर महादेव मिळवण्यासाठी महादेवाची सेवा करा. कारण धन संपत्ती ही नाशिवंत आहे, एक दिवस मिळेल, दुसऱ्या दिवशी निघून जाईल. पण महादेव जर तुम्हाला मिळाला तर ही धन संपत्ती काय विश्व तुमच्या चरणाजवळ लोटांगण घातल्याशिवाय राहणार नाही. पता नहीं किस रूप में जय हो नारायण मिल जाएगा. निर्मल मन के दर्पण में भी राम के दर्शन पाएगा.
नहीं किस रूप में आकर लगन तुमसे लगा बैठे, लगन तुमसे लगा बैठे, जो होगा तुमसे लगा बैठे, तुमसे लगा बैठे, जो जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा। लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा, लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा। ये लगन तुमसे जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा, जो होगा जाएगा, देखा जाएगा। अरे एकदा 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 त्या भगवंताजवळ मन अर्पण केल्यानंतर हा विचार करायचा नसतो की मला भगवंत मिळेल की नाही मिळणार, हा विचार करायचा नसतो दादा. आणि त्या भगवंताच्या स्वाधीन स्वाधीन होऊन जायचं असतं. अरे माझ्या राधा राणी मैयाने स्वतःला स्वाधीन त्या गोपाल कृष्ण भगवंताला करून दिलं. माझ्या मीराई आई साहेबाने स्वतःला स्वाधीन त्या कृष्णाला करून टाकलं. 5 वर्षाची मीराबाई लहानग्या वयामध्ये कृष्णाच्या प्रेमात पडली. म्हणले मला साधू बाबांना सांगितलं कृष्ण पाहिजे, कृष्ण पाहिजे, कृष्ण पाहिजे. आणि यांनी विचार केला बाबा मी भागवत कथा सांगतो पण माझ्याकडे कृष्ण नाही, कसा द्यायचा, कसा द्यायचा. आणि समोर असणारा लड्डू गोपाल भगवंत देऊन टाकला. अरे जेवणं त्याच्यासोबत, उठणं त्याच्यासोबत, बसणं सोबत त्याच्यासोबत, पाणी प्यायचं असेल तर त्याला आधी विचारणार तू पिशील का पाणी. आता ती मूर्ती काय पाणी पिणार आहे. तू जर नाही पाणी पिलं ना मी पण नाही पिणार. हे बघ तू जेवशील का, तू जर जेवशील ना तरच मी जेवेल, नाहीतर नाही जेवणार. आज मीराबाई मोठी 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 व्हायला लागली. तसा तसा गोपालकृष्ण भगवंताची मूर्ती मोठी व्हायला लागली. आणि वडिलांनी सांगितलं मीरा उपवर झाली, मीरा मीरा तुझा विवाह करायचा. मीरा त्या दिवशी वडिलांना सांगितलं मीराचं लग्न. अहो मीराचं लग्न झालं कुणासोबत केलं. अहो मी माझ्या कानाला वरला आहे, मी त्याची दिवाणी आहे, मी त्याच्यासाठी जगणार आहे आणि त्याच्यासाठीच मरणार आहे. बघा त्या कानासाठी मी जिवंत आहे, त्या कानासाठी माझा देह आहे. या जन्मात तरी ते शक्य नाही. अहो मीराला काय करावं. राजाने मीराला विषाचा एक ग्लास भरून दिला. विषाचा ग्लास सुद्धा मीरानं पिऊन टाकला. पिता पिता मीरा हसत होती आणि त्या गोपाल कृष्ण भगवंताच्या प्रेमामध्ये नाचत होती. मीराने स्वतःचा देह त्या भगवंतासाठी अर्पण करून ठेवला. पण एक लक्षात ठेवा आई, ज्या ज्या ठिकाणी माझ्या गोपाल कृष्ण भगवंताच्या प्रेमाचा विषय येईल त्या ठिकाणी वासना रूपी प्रेम नव्हतं, तर वात्सल्य रूपी प्रेम होतं. मीरा म्हणली कृष्ण माझे पती आहे, कृष्ण माझा भाऊ आहे, कृष्ण माझे वडील आहे, कृष्ण माझी बहीण आहे, कृष्ण माझी आजी आहे, कृष्ण माझी आई आहे, सर्वस्व कृष्ण माझा आहे. मी स्वतः कृष्ण आहे. सर्व आप्तेष्ट नातेवाईक मी कृष्णामध्ये बघते. मी स्वतःला कृष्णाला अर्पण करून दिलेलं आहे. नुसतं पतीचं नातं नाही, सर्वेश्वराचं नातं कृष्णासोबत जोडलं. वासना रूपी प्रेम जे आपण जोडतो ते नव्हतं आई, वात्सल्य रूपी प्रेम होतं. तीच गत राधेची झाली. अहो राधा म्हटली एक राधा एक मीरा
श्याम को चाहा अंतर क्या दोनों की चाह में बोलो अंतर क्या दोनों की चाह में बोलो एक प्रेम दीवाना एक तरस दीवाना एक प्रेम दीवानी एक तरस दीवानी एक प्रेम दीवानी एक तरस दीवानी एक गम पध ध पद मगरे मग गरे सनि धरे रे गम गम पम पद पद सनि सारी दीवानी मैं दीवानी दीवानी हो राधा दीवानी 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 हो मशहूर मेरे इश्क की कहानी हो आज ले न मानी तो मेरी थाली कहाती में दिखुका चली आई कहते हैं ये राधा दीवानी हो दीवानी ये राधा दीवानी हो हाँ कहते हैं ये मीरा दीवानी हो गई दीवानी आ दीवानी दीवानी हो गई पैर 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 पाई पैर 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 पाई पैर 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 पायो रे श्याम रतन धन पायो मेरे प्रेम रतन धन पायो श्याम रतन धन पायो मेरे प्रेम रतन धन पायो श्याम रतन धन पायो मैंने धन पायो हाँ खाना तू कमाल का बातें भी कमाल रागा रंग जो तेरा हुई मैं कमाल पायो रे श्याम रतन धन पायो श्याम रतन धन पायो श्याम रतन धन पायो मीरा के प्रभु गिरधर नागर राधा के मनोहर राधा सिंगार करी और मीरा बन गई जो जोगी आया जोगी आया जोगी आया जोगी आया जोगी आया जोगी जोगी आया जोगी आया जोगी आया रे देख सकी नगरी में देखो जोगी आया रे जोगी आया जोगी आया रे देख सकी नगरी में देखो जोगी आया रे
प्रभु गिरिधरना कर राधा की मनमोहन राधा मीरा की प्रभु गिरिधर राधा श्रृंगार करे और मीरा बन गई एक रानी एक दासी दोनों हरि प्रेम की प्यासी अंतर क्या दोनों की अंतर क्या दोनों की चाह एक सूरत अनुवादी एक मूरत एक प्रेम दीवानी एक तरस दीवानी एक प्रेम प्रेम दीवानी एक प्रेम दीवानी एक प्रेम दीवानी एक प्रेम दीवानी सरकार की जय. सर्वांनी टाळी वाजवा. फार छान भजन झालेले. लखन भाऊंसाठी 100 रुपये कोणी दिले ते काही मला लक्षात नाही आलं, पण हे 100 रुपये किमतीला जरी तुम्हाला 100 वाटत असतील, गवळणीला रघुनाथ भाऊ यांनी 100 रुपये बक्षीस. एक राधा एक मीरा याच्यासाठी 100 रुपये बक्षीस दिले. लखन दादा तुम्हाला या गवळणीला या म्हणजे जीव भगवंताला कसा लावायचा हे मीराबाईने सांगितलं. जीव भगवंताला कसा लावायचं ते राधामाईने सांगितलं. दादा 5 मिनिटं राहिले तुम्हाला सांगतो. मीराबाईने जीव लावला. फार याच्यामध्ये एक सुंदर वाक्य आलं बरं का. एक हार न मानी एक जीत न मानी. राधा मातेला माहिती होतं कृष्ण माझा कधीच नाहीये. राधा मातेला सोडा, यशोदा माईला माहिती होतं कृष्ण माझा कधीच नाहीये, कधीच नाही. माहिती होतं कृष्ण माझा कधीच नाही. आई अक्रूर जेव्हा कृष्णाला घ्यायला आला ना, अक्रूराने त्या गोपानी गवळणींना विचारलं, अक्रूराने विचारलं, हे ग्वाल्यांनो नंदबाबाचा वाडा कुठे आहे? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, नंदबाबाचा वाडा का? हा जो पाण्याचा पाट वाहत येतोय ना, त्या पाटापाटाने आपला रथ जाऊ द्या, नंदबाबाचा वाडा दिसेल. पाण्याच्या त्या पाटापाटाने आज रथाचे घोडे दौडायला लागले. आनंद बाबाच्या वाड्यामध्ये तो माणूस रथासहित निघून गेला आणि तिथं जाऊन बघितल्यानंतर कळालं, अरे देवावर माणसं प्रेम करत होती काय नवलय. नंद बाबाच्या घरामध्ये असणाऱ्या 9 लाख गायी जर रडत होत्या आणि 9 लाख गायींचे अश्रू वाहून तो पाट तयार झाला होता. राधा राणी एका पाषाणावर बसलीये. राधा राणीच्या चरणाजवळ कृष्ण बांधलाय. रुक्मिणी मातेत आणि राधा राणीत फरक बघा. रुक्मिणी माता कृष्णाच्या चरणाजवळ बसते. प्रेमामध्ये काय ताकद आहे. रुक्मिणी माता कृष्णाच्या चरणाजवळ बसते आणि राधा नाही, कृष्ण राधाच्या चरणाजवळ बसताय. ही प्रेमामध्ये ताकद आहे. तुम्ही प्रेमाने जग जिंकू शकता. जगाचा मालक राधेच्या चरणावर बसलेला होता, कारण राधेने त्याला जीव लावला होता. कसा जीव होता ऐका, तुम्हाला सांगतो कसा जीव होता. ज्या दिवशी गोकुळ सोडलं ना कृष्णाने, कृष्णाचं वय होतं
दोन ठिकाणी वर्णन आलं. एक ठिकाणी 8 वर्ष सांगितलं आणि एका ठिकाणी 11 वर्ष 53 दिवस सांगितलं. एका ठिकाणी 11 वर्ष 53, म्हणजे 9-10 वर्षाचं वय आहे, 8 वर्षाचं वय आहे. ज्या दिवशी गोकुळ सोडलं त्या दिवशी राधा राणीचं वय 32 वर्ष होतं. एका 32 वर्षाच्या माऊलीचं 7-8 वर्षाच्या लेकरावर कसं प्रेम असेल हो? वात्सल्य रूपी आईप्रमाणे प्रेम करून जीव लावत होती. राधा राणीच्या चरणाजवळ कृष्ण बसलेले आहे. राधा राणी बसलेले आहे. कृष्णाने म्हटले, राधा तुला एक सांगू का? म्हणले, बोल ना कृष्णा. बासरी मंदावली होती. गाई कृष्णाच्या बासरी ऐकण्यासाठी वटवृक्षाच्या झाडाखाली थांबल्या होत्या. गवळणी येऊन यमुनेमध्ये पाणी भरणार होत्या. बुडणार घागर, वाजणार घागर म्हणून घागर यमुनेमध्ये बुडवली नाही. बुडणारी घागर थांबवली. म्हटले, अगं ए थांब ना, कृष्णाची बासुरीचा छेदन होईल आणि बासरी थांबेल. पण न घागर बुडवताच आज बासरी थांबली आणि बासरी बाजूला ठेवून कमरेला कोसून कृष्ण विचारतो, राधा तुला एक विचारू का? म्हणजे सांग ना कृष्णा. राधा, अगं हे गोकुळ आहे ना, हे खूप छोटं आहे. आपल्याला काहीतरी मानवी देहाला प्रगती करावी लागते. मग समजा मी जर गोकुळ सोडून गेलो, कृष्णा जीव देईल कृष्णा यमुनेच्या डोहामध्ये. पुन्हा असं बोलू नको. कृष्णाला माहित होतं मला 2 दिवसांनी निघून जायचंय. अक्रूराचा रथ घरी उभा आहे. अक्रूराचा रथ घरी उभा आहे. अक्रूर घ्यायला आलेला आहे. यशोदामाई रडत आहे. नंद बाबा रडत आहे. कृष्ण घरी गेला. कृष्णाला सकाळ आलाय. आता मला जायचंय. कृष्णाने पाठ फिरवली यशोदामाईकडे. नंद बाबाने यशोदामाईला सांगितलं, यशोदे एक काम कर, कृष्णासमोर रडायचं नाही, रडायचं नाही. अगं त्याचे माता पिता जेलमध्ये आहे, तिकडं कारावासामध्ये आहे, त्यांना सोडवायचं नाही का यशोदे? अगं यशोदा म्हटली, मी खूप जीव लावला हो कृष्णाला, खूप जीव लावला. यशोदे तू जीव लावला असेल ग, तू जेवढं प्रेम करते ना त्याच्यापेक्षा जास्त, तुला जेवढं आवडतो ना त्याच्यापेक्षा जास्त त्याच्या आई बापाला आवडतो. जाऊ दे त्याला. यशोदा म्हटली, कशी जाऊ देऊ? अहो तळ आताच्या फोडाप्रमाणे जपला, लहानचा मोठा केला, आता जाऊ देऊ? असं नका करू. कृष्णाने पाठ फिरवली, उंबऱ्याच्या बाहेर पाऊल ठेवलं. मातेकडे बघण्याची कृष्णाची हिंमत नाहीये. मातेकडे बघण्याची कृष्णाची हिंमत नाही आहे. यशोदा माईला नंद बाबा सांगत आहे, यशोदे उंबऱ्याच्या बाहेर पाऊल ठेवू नको. यशोदा म्हणले, अगो शेवटचं बघू द्या. यशोदे उंबऱ्याच्या बाहेर पाऊल ठेवलं तर तुला कृष्णाची शपथ आहे यशोदे, कृष्णाची शपथ आहे. यशोदा माईच्या डोळ्याला घळा 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 अश्रूच्या धारा लागल्या. यशोदा माई धावत पळत खिडकीमध्ये गेली आणि आवाज दिला, हे कान्हा. कृष्णाने पाठीमागे वळून बघितलं, माझ्या आईने मला आवाज दिलेला आहे. कृष्णाची हिंमत नाहीये रुक्मिणी मातेला भेटायला जायला. कृष्णाला माहितीये दिव्य वस्त्र परिधान केलेले अक्रूर घ्यायला आलेला आहे. आता कसा माघारी फिरू? कान्हा थांब म्हणणार नाही, कान्हा थांब म्हणणार नाही. तू एक कर फक्त, एकदा 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 मला भेटून जा. तो कान्हा भरल्या डोळ्याने माघारी गेला. यशोदा माईचा पदर आज अश्रूंनी ओला झाला होता. कान्हा घरामध्ये आला, यशोदा माईला शोधतो. यशोदा माई कुठे दिसत नाही. तोच यशोदा माई एक सोन्याचं पात्र घेऊन आली, सुवर्णाचं ताट आणलं. त्याच्यामध्ये सोन्याच्या 5-6 वाट्या ठेवल्या. त्या सोन्याच्या ताटामध्ये सोन्याच्या वाट्यांमध्ये खाली सोन्याचा पाट ठेवला आणि त्याच्यामध्ये एका पाटीमध्ये दही ठेवलं, एका वाटीमध्ये तूप टाकलं, एका वाटीमध्ये दूध टाकलं, एका वाटीमध्ये ताक टाकलं, एका वाटीमध्ये लोणी टाकलं, एका वाटीमध्ये गुळ टाकला आणि कृष्णाच्या समोर ठेवला. म्हणजे कृष्णा जा, तू थांबवणार नाही तुला. कृष्णा जीव कसा लावला होता बघा. माहिती माझा कधीच नाही, तरी जीव लावला, कधीच माझा होणार नाहीये. कृष्णा जा तू, फक्त एक घास माझ्या हातचा खाऊन जाशील शेवटचा. कृष्णाचे डोळे पाणावले. आई तुझ्या हाताने भरवशील तर खाईल मी. यशोदा माईने लोण्याचा एक घास घेतला, कृष्णाच्या मुखामध्ये भरवला. यशोदा माईने दह्याचा एक घास घेतला, कृष्णाच्या मुखामध्ये भरवला. यशोदा माईने प्रत्येक पदार्थाचा एक घास घेतला आणि कृष्णाच्या मुखामध्ये भरवला. आई
हातावर पाणी घेतलं, ताटाला पाणी फिरवलं आणि कृष्णार्पण म्हणून सोडून दिलं. ढसा 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 रडायला लागली. कृष्ण म्हणला, माते मला एक प्रश्न विचारायचा. कृष्ण एकही प्रश्न आता विचारू नको, आता जा, झालंय माझं, आता जा तू. नाही आई, मला एक प्रश्न विचारायचा आहे. माते मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. नाही कृष्ण नको विचारू, आता जा. कृष्ण म्हणला, माते जेवण सुरू करताना आपण ताटाला पाणी फिरवतो माते, आज तू जेवण झाल्यावर ताटाला पाणी फिरवलंस? कृष्ण मला विचारू नको, कृष्णा मला विचारू नको, जा, तुझी वाट बाहेर अक्रूर बघत आहे. कृष्णाला ढकलून दिलं यशोदा माईने. जा बाबा, जा जा तू, आज नको मला प्रश्न विचारू. आई, ज्या दिवशी त्या कृष्णाला हे सगळे पदार्थ खाऊ घेतले ना, यशोदाबाई म्हणे माझ्या कृष्णाला दही आवडतं, माझ्या कृष्णाला लोणी आवडतं, माझ्या कृष्णाला ताक आवडतं, माझ्या कृष्णाला तूप आवडतं, माझ्या कृष्णाला दूध आवडतं, माझ्या कृष्णाला गुळ आवडतो. आजपासून शपथ घेते ही यशोदा, आजपासून शपथ घेते ही यशोदा. पाणी फिरवलं ताटाला आणि सोडून दिलं. जीवनभर या वस्तूंकडे कधी बघणार सुद्धा नाही, बघणार सुद्धा नाही. सख्खी आई नव्हती बर का, सख्खी आई नव्हती. कृष्णाला काढून दिलं. महाराज कृष्णाला काढून दिलं. राधा राणीनं टाहो फोडला. अरे कृष्णा, मला माहित होतं तू माझा कधीच नाही, पण मला न भेटता चालला. सगळ्या गवळणी जमल्या महाराज, गवळणी जमल्या. गवळण म्हणती यशोदेला कोठे गे सावळा, रथ शृंगारीला सांगे ओ हसला. अक्रूरा उभासे बाई ग साजरी, नंदाच्या घरी मिळाल्या गवळणी. नंदाच्या घरी मिळाल्या गवळणी. बोले नंदाची पटराणी, सद्गदित होऊनी. मथुरेसी चक्रपाणी, जातो गे साजनी. विवळ झाली मन हे वचन ऐकोनी. नंदाच्या अक्रूरा चांडाळा, तुझ कोणी हरिला. का घात करवाला, वदसी हो सकळा. अक्रूरा तुझे नाव तैसीच करणी. नंदाच्या घरी मिळाल्या गवळणी. नंदाच्या घरी मिळाल्या गवळणी. देव बोले अक्रूरासी, वेली हाकी रथासी. या गोपिकांच्या शोकासी, न पावे मजसी. एका जनादनी रथ
आनंदाच्या अंगाने मिळाला गवळणी या आनंदाच्या अंगाने मिळाला गवळणी मिळाला गवळणी एका जनार्दनी रत गेला निघोनी गोपाल कृष्ण भगवंताचा रथ निघून गेला आणि हा निघून जाणारे हे आला तेव्हाच माहिती होत. काय म्हटलो मी? आला तेव्हाच माहिती होतं हा निघून जाणारे हा आपला कधीच नाही. तरी सुद्धा सर्वांगाने शरण गेल्या, कुठलाही भाव मनामध्ये नाही ठेवला, विचार नाही केला की मला काय मिळणार आहे याला जीव लावून. फक्त एवढाच विचार केला, मी देवाचा आणि देव माझा. एवढाच विचार करा, मी शिवाचा आणि शिव माझा. एवढा जर विचार केला आणि त्याची भक्ती केली तर जीवनात कुठलंही दुःख येणार नाही, कुठलीही अडचण येणार नाही, कुठल्याही दुःखाला सामोरं जावं लागणार नाही, कुठलेही पर्याय करावे लागणार नाही. दादा फक्त एकदा त्या शिवाचं होऊन पा आणि एकदा त्या आई तुळजा भवानीचं होऊन पा. जीवनातले सगळे दुःख निघून नाही गेले तर मला फोन करा त्या दिवशी. एवढा महिमा त्या शिवाचा नाही तुळजा भवानीचा महान आहे. आपण सांगत राहिलो तर कथा चालू राहील. सांगायचं शेवटी एवढंच आहे, मज पामराया काय थोर पण पायीची वाहन पायी बरी. मी लहान आहे, मी खूप मोठा ज्ञानी नाही, मला एवढं कळतं तुम्ही फक्त शिवाचे व्हा, देवाचे व्हा, महादेवाचे व्हा. तुम्ही त्याच्यासाठी एक पाऊल पुढे जातो, तुमच्यासाठी 10 पावलं पुढे येईल. आणि त्या आईला एक 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 नमस्कार करायचा आपण सगळ्यांनी. आई तुझ्या दरबारामध्ये लखन महाराज आईच्या दरबारामध्ये आपण 9-10 दिवस सेवेसाठी आलो. आई आम्ही तुझी लेकर आहे. आई आमच्याकडून काहीतरी चुकू शकतं. आम्ही जर चुकलो ना आई, तर तू आम्हाला मोठ्या मनाने माफ कर. आणि ह्या अशाच धर्म कार्यांसाठी खूप 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 बळ दे आई, खूप बळ दे. तू आम्ही चुकलो ना, तू चुकू नको, तू रुसू नको आमच्यावर. तू जर नाही रुसली ना, आम्ही किती मोठं कार्य उचलायला तयार आहे. हे अंबाबाई तू 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 फक्त आमच्यावर रुसू नको, चुकू नको. आम्ही चुकलो परी काही तू चुकलो नको आम्ही चुकलो परी काही तू रुसू नको बाबाई. आम्ही चुकलो तरी काही तू रुसू नको बाबाई. तुझे नाव आनंदी साजे, तुझा महिमा त्रिभुवनी गाजे, तुझा महिमा त्रिभुवनी गाजे. तुझे सगुण रूप विराजे, तुझे सगुण रूप विराजे. तुला वंदे सुनते आई, तू चुकू नको. आम्ही चुकलो तरी काही तू चुकू नको बाबाई. आम्ही चुकलो तरी काही तू चुकू नको अंबाबाई. तू चुकू नको बाबाई, तू चुकू नको तुळजा माते. आई
तुळजाभवानीच्या चरणावर नतमस्तक व्हायचं, आईला सांगायचं आई आमच्याकडून चूक झाली असेल तर माफ कर, त्या रामेश्वर महादेवाला सांगायचं आमच्याकडून चूक झाली असेल तर माफ कर, माझं पामर आहे काय तू, आम्ही आमचं मोडकं तोडकं कार्य पूर्ण करतो आई, पण तू आमच्या प्रयत्नांना यश देत राहा, तू आमच्या 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 प्रयत्नांना शक्ती देत जा. आई तुळजाभवानीच्या चरणावर एक प्रार्थना करेल, आज थांबवतोय 1 मिनिट फक्त. आई तुळजाभवानीच्या चरणावर प्रार्थना करेल. या परिसरामध्ये महाडामध्ये राहणाऱ्या आईचे लेकरं आहेत सगळे. आई तुळजाभवानीच्या चरणावर एक प्रार्थना करेल. एवढा सुंदर ते शिव महापुराण असेल, भागवत कथा असेल, गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत, 2-3 वर्षापासून मी सुद्धा येत आहे, आणि एवढ्या दिवसापासून तुम्ही हे कार्य करत आहे ना. आई तुळजाभवानीच्या चरणावर एक प्रार्थना करतो आई, जे हे कार्य ओढण्यासाठी रात्रंदिवस कष्ट घेतात ना, त्या सगळ्यांचा परिवार सुखी ठेव आई, त्यांना यश दे आई, त्यांना त्यांच्या घरामध्ये भरभराट होऊ दे, त्यांना धन संपत्तीने न्हावून निघू दे, सुखाचे डोंगर त्यांच्या घरामध्ये उभे राहू दे आई. अशी त्या लेकरांवर कृपा कर, म्हणजे ते तुझं कार्य तुझ्याकडून तुझ्या हस्तेच करून घेत राहतील. आणि राहिला प्रश्न आमचा, आम्ही तर आहेच अजून तुमच्याकडे, आणि राहिला प्रश्न आमच्या रोजच कथा चालू आहे, आम्हाला रोजच नवं गाव आहे, आम्हाला रोजच नवीन कीर्तन आहे. फक्त भगवंताकडे एक इच्छा आहे, जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत सेवा चालू ठेवणार आहे. जगलो वाकलो का पुढच्या वर्षी पुन्हा तुमच्या कथेला हजर आहे. हे 7 दिवस आजचे मिलन 7 दिन का हमारा, मिलन 7 दिन का हमारा तुम्हारा, मिलन 7 दिन का हमारा तुम्हारा, मिलन 7 दिन का हमारा तुम्हारा. रही जिंदगी तो मिलेगी दोबारा, रही जिंदगी तो मिलेगी दोबारा, मिलन 7 दिन का हमारा तुम्हारा, मिलन 7 दिन का हमारा तुम्हारा. जिंदगी तो मिलेंगे दोबारा, रहे जिंदगी तो मिलेंगे दोबारा, मिलन 7 दिन का हमारा तुम्हारा, मिलन 7 दिन का हमारा तुम्हारा. रही जिंदगी तो मिलेगी दोबारा, रही जिंदगी तो मिलेगी दोबारा, मिलन 7 दिन का हमारा तुम्हारा, मिलन 7 दिन का हमारा तुम्हारा, मिलन 7 दिन का हमारा तुम्हारा, मिलन 7 दिन का तुम्हारा. आपण दरवर्षी या ठिकाणी येतो, कथा सांगतो, तुम्ही सगळे मोठ्या आनंदाने कथा ऐकतात, मला समजून घेतात. चुकीचा एक वक्त्याच्या नात्याने सांगतो, वर बसल्यानंतर चुकून एखादा शब्द चुकीचा जात असतो, आणि जर चुकीचा शब्द गेला असेल, कारण एवढ्या सगळं बोलण्याच्या ओघामध्ये 9-10 दिवसामध्ये चुकून एखादा शब्द कोणाच्या मनाला लागून जातो. पण खरं सांगतो प्रामाणिकपणे या ग्रंथाची शपथ घेऊन सांगतो, कोणाचंही मन दुखावण्याची माझी इच्छा नसते. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला सगळ्यांना हसत पाहिजे माझी इच्छा. मला फक्त एवढंच वाटतं, माझ्या समोर बसणारे श्रोते नेहमी हसतमुख आणि चांगल्या तेजस्वी चेहऱ्याने ही कथा श्रवण करावी. कोणीही इथं बसलेल्यांपैकी माझा विरोधक नसतो, सगळे माझे जीवाचे लोक या ठिकाणी येऊन मी जोडले. आणि मी आयुष्यात पैसा किती कमावला हे महत्वाचं नाहीये, मी तुम्हाला कमवलं नाही हे माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. मला तुम्हाला गमवायचं नाही, माझ्याकडून पैसा निघून गेला तर चालेल, मी पुन्हा कमवून घेईल, पण तुमच्यासारखे लोक मला कमावता येणार नाही. म्हणून 4 वर्षाची 4थ्या वर्षाची सेवा ही आज आई तुळजाभवानीच्या चरणावर अर्पण करतो. आजच्या कथेला, आजच्या सेवेला, 4थ्या वर्षाच्या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो.
हम तो रामकृष्ण हरी. चला आपल्या आरतीचे मानकरींचे की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. 2 मिनिटं. मंडळातील कार्यकर्त्यांपैकी एक कार्यकर्त्यांनी शिव जी की आरती कीजिए शिव शिव पुराण शिव जी आरती शिव चरणों में हे महान ग्रस्त ये सुरारा सन्मार्ग दिखाने वाला सब बिगड़ बनाने वाला सुन ले सुजान कर दे निजान दे सुजान कर दे शिवा मन तरफ को शिव पुराण शिव जी आरती मन को ये भाए मन मंदिर में बस जाए. शिव ध्यान लगा मनोभोग जगा शिव ध्यान लगा मनोभोग जगा तन मन धन शिव चरणों शिव पुराण शिव जी आरती हजार सौ को पधारे पावन करताए शिव की महिमा बतलाए गोजापुरी गोजापुरी शिव शिव विश्वनाथ करते सका सब लोग मिटाने वाला भोपाल लगाने वाला नमः शिवाय नमः शिवाय जीवन सफल सबके शिव चरणों में अपना दीजिए शिव पुराण शिव जी की आरती कीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए. कर्पूर गौरम करुणावतारम तारतारम तुमरेदार सलावतंद्रवत्यारविंदे भवम भवानी कचम नमः गणिलोटांगणवतीने चरणगुणनमाय नरपतिरे ब्रह्मयानि गणानां विभूषण मयूवानि त्वमे नमः तमेव माता पिता तमेव तमेव वस्तु सखा तमेव तमेव नित्यात् तमेव ब्रह्मभूते देव कायेन वाचा मनसेन्द्रिये वाक्पदं करोमि यत् नारायणाय समर्पयामि.